दुष्काळी मराठवाड्यात मुस्लिम विवाहित तरुण तरुणीचा सामूहिक विवाह सोहळा शिवसेना आयोजित करणार आहे। सध्या मराठवाड्यातील दुष्काळामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना मुलामुलींच्या लग्नाचा प्रश्न भेडसावतोय। तेव्हा औरंगाबादच्या शिवसेनेच्या वतीने सामूहिक विवाह सोहळा पार पडणार आहे। शिवसेनेच्या वतीने मुस्लिम तरुण तरुणींचा विवाह आयोजित करण्याचा हा राज्यातला पहिलाच प्रसंग आहे। दुष्काळग्रस्त मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेनेनं आणखी एक पाऊल पुढे टाकलंय। दुष्काळग्रस्त गावातल्या शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या विवाहाची जबाबदारी सेनेनं उचलली आहे आणि विशेष म्हणजे मुस्लिम मुलामुलींचा विवाह शिवसेना करून देणार आहे। हा विवाह सोहळा मुस्लिम परंपरेप्रमाणे करण्यात येणार असल्याचं शिवसेनेनं स्पष्ट केलं आहे। जात धर्म मानण्याची आवश्यकता नाही, त्याच्यात दुष्काळ मानवता मानण्याची आवश्यकता आहे। हा शिवसेना प्रमुखाचा विचार आहे। त्यानंतरचे विवाहाचे मुहूर्त असतात त्यावेळेस आम्ही विवाह लावणार आहोत। शिवसेना मुस्लिम विरोधी नसून पाकिस्तान विरोधी आहे, त्यामुळे मुस्लिम बांधव देखील भारतीय असून त्यांना देखील दुष्काळाच्या झळा बसतायत। अशा परिस्थितीत शिवसेना त्यांच्या पाठीमागे असून विवाह सोहळ्यामध्ये नुसती लग्न न लावता लग्नात वधूवरांचे सर्व वस्त्र आणि आवश्यक दागिने आणि जेवणावळीचा खर्च देखील सेना उचलणार आहे। त्या गावातून शाखा प्रमुखाच्या माध्यमातून शाखा प्रमुखाच्या शिफारसीनुसार मग आम्ही भोजनावर सुद्धा प्रत्येक कुटुंबाचे जे पाहुणे रावळे येतील त्यांचं भोजनाचे सुद्धा आम्ही भव्य असे मैदान आणि सगळ्या भले दुष्काळ जरी असला तरी विवाह आम्ही हा विवाह वरातीपासून या सगळ्या गोष्टी शिवसेना करणार आहे। मुस्लिम विरोधी म्हणून प्रतिमा असलेल्या शिवसेनेनं टाकलेलं हे पाऊल शिवसेनेचा नवा अजेंडा तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होतोय। काहीही असो, मात्र दुष्काळाच्या निमित्तानं शिवसेना मुस्लिमांना आधार देतेय। औरंगाबाद शिवसेनेचा बालेकिल्ला, याच बालेकिल्ल्यावर गेल्या कित्येक वर्षांपासून शिवसेनेचा भगवा झेंडा फडकत आहे। हा झेंडा फडकवण्यासाठी शिवसेनेनं मुस्लिम हिंदू मतांचं राजकारण केलं असा अनेकदा आरोप झाला आणि त्यात शिवसेनेला यशही मिळालं। पण शिवसेना ही मुस्लिम विरोधी आहे असा मतप्रवाह औरंगाबादमध्ये रूढ झाला। या दुष्काळाच्या निमित्तानं तो मतप्रवाह दूर करण्यासाठी शिवसेना प्रयत्न करीत आहे की काय असा एक विचार या निमित्तानं आता मांडला जातोय। जर्नलिस्ट महेश वाघसह माधव सावरगावे, जय महाराष्ट्र, औरंगाबाद।